नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राजापूर येथील बारसू रिफायनरीसाठी प्रयत्न करणार खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन. येत्या काही दिवसात रत्नागिरीतील विकास कामं लोकार्पण करणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. ईद ए मिलाद रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने साजरी. ठिकठिकाणी काढण्यात आले भव्य जुलूस. आणि समाजामध्ये जातीजातींच्या भिंती तयार करणं हे अयोग्य. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं स्पष्ट मत. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. अनंत चतुर्दशी झाल्यावर चिपळुणातील पूर, पाणी आणि महामार्ग आदी समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन हे विषय मार्गी लावणार आहोत. तसंच राजापुरातील बारसू येथे रिफायनरी होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. व्हावी आणि मी मदत करणार. माझं पुरी साहेबांशी बोलणं झालंय, संबंधित मंत्र्यांशी. त्यांनी सांगितलंय की तिथे जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोलेन आणि त्यांनी कन्सल्ट दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि तेव्हा मी उभा राहणार. म्हणूनच सांगतो, पुरी साहेब परत बोलतील त्यांच्याशी. या वातावरण घेतली होती, त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही किंवा आता असं काय होणार नाही, आम्ही सगळे तुम्हाला आवश्यक प्रोटेक्शन देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक मदत करू. मी तुम्हाला एक सांगू ना, मध्ये खासदार झालो, पावसाळा सुरू झाला, हेवी रेन वगैरे. आत्ता या 2-4 दिवसात थोडा कमी झाले. या संबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन, प्रोजेक्टची माहिती घेईन MIDCची. आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल, उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आपण भेटू. मी भेटेन व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू. काही लोकांना फायनान्स, काही लोकांना जागा आणि तिसरी गोष्टी त्यांना सरकारची सवलत. या 3 गोष्टी लागतात कारखान्यांना. मी त्याच्यात जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी 3 गोष्टी सहकार्य करू शकतो. नाही ऐकून घ्या. नोटिसा दिल्या, काही लोकांनी वेळ मागितला अजून, कारण काय एक पिरियड असतो की एवढ्या 3 वर्षात तुम्ही डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल. तर परत घेताना तेवढ्यात त्यांचं मध्ये कोरोना आला, कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या, तो काळ आपण वगळला. ती 2-2.5 वर्ष त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत मिळाली. अरबी समुद्राच्या लगत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि किल्ले लोकार्पण सोहळा येत्या 3 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आणलेले होते, त्याला निधी देखील मंजूर झालेला होता. तर त्या कामाचा शुभारंभ आणि काही प्रकल्पांची उद्घाटनं ही 1, 2 आणि 3 तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अरबी समुद्राच्या लगत जो आपण 30 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि काही किल्ले उभारलेले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा
हा 2-3 तारखेला होणार आहे रत्नागिरीमध्ये. 2 तारखेला ज्या एका प्रकल्पामुळे रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर जाणार आहे तो प्रकल्प म्हणजे थिबा राजवाड्याच्या समोर जो 3D मल्टीमीडिया शो, याच्यासाठी आपण 25 कोटी रुपये खर्च केले होते. त्याचा लोकार्पण सोहळा 2 तारखेला संध्याकाळी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तिसरा प्रकल्प आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालय, जे कॅशलेस रुग्णालय आहे, त्याचा लोकार्पण सोहळा देखील याच 2 तारखांमध्ये 2 किंवा 3 तारखेला होईल. राज्य उत्पादन शुल्काची जी नवीन इमारत आपण रत्नागिरी शहरामध्ये बांधतोय त्याचं भूमिपूजन सोहळा आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे जे नेते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांची एक मागणी होती की राज्य उत्पादन शुल्काची जी जागा आहे तिथे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे थिबा राजानं, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बौद्ध विहार व्हावं अशी जी मागणी होती त्याला जवळजवळ 7.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कारण त्यांनी जागा दिलेली होती, त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या सगळ्या प्रकल्पामध्ये अजून एक जो आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे प्राणी संग्रहालय, त्याच्या ॲक्च्युअल कामाला देखील 30 तारखेपासून सुरुवात होते. त्याला आपण 99 कोटी रुपये MIDC-कडनं दिलेले आहेत. असे जे विविध प्रकल्प रत्नागिरीमधले आहेत त्याचा उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा 1 तारीख ते 4 तारीखच्या दरम्यान रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जाती-जातींच्या भिंती तयार करणं हे योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. या बाबतीमध्ये काल माझी भूमिका मी मुंबईमध्ये मांडलेली आहे की जाती-जातीच्या भिंती तयार करणं हे योग्य नाही. मी परवाचं देखील उदाहरण सांगितलं की या रत्नागिरी शहरामध्ये जी ऐतिहासिक गणपतीची मिरवणूक निघते त्याच्यामध्ये शेकडो गणपती असतात करल्या जुव्याची. या गणपतीच्या मिरवणुकीचं स्वागत देखील रत्नागिरीतल्या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे, ते दरवर्षी करतात. हा एक आगळा वेगळा आदर्श रत्नागिरीचा आहे. तसंच ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव उत्सवांमध्ये आपल्या हिंदू उत्सवांमध्ये येतात, ते साजरे करतात. मुद्दा असा आहे की ज्यानं वाईट केलं असेल त्याला कुणीही पाठीशी घालता कामा नये. जो देशाच्या विरोधामध्ये असेल, जो देशाचं वाईट व्हावं असं चिंतत असेल, त्याच्यावर कारवाई झाली तर कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही. आणि हेच वंदनीय बाळासाहेबांचं मत होतं. परंतु जातीजातीच्या भिंती, धर्माधर्माच्या भिंती उभ्या करून लोकांमध्ये वाद लावणं हे अयोग्य आहे, हे माझं मत मी कालच मांडलेलं आहे. आणि हे देखील सांगितलं की आमच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अब्दुल सत्तारजी एक मुस्लिम समाजाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे एखाद्यानं देशद्रोह करण्याचा प्रयत्न केला, एखाद्यानं देशाच्या विरोधामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, हीच वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती. परंतु रोज 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे अयोग्य आहे असं माझं मत आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यामध्ये ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रत्नागिरीतील धनजी नाका ते मारुती मंदिर मार्गे थिबा पॅलेस मार्गावरती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Salam
अलैहि वसल्लम की बारगाह में सेवा की हकीकत पेश करेंगे। मौला हम तमाम हाज़रीन को और हम तमाम हाज़रीन ने जिस तरह से तेरे पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह में सेवा की हकीकत पेश करे, मौला इसे कबूल फरमा ले। रत्नागिरीमध्ये ईद ए मिलाद निमित्त जश्ने ईद ए मिलाद उन नबी रॅली काढण्यात आली। यामध्ये मुस्लिम समाजाचे वयोवृद्ध, जाणकार लोक तसंच लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान दावते इस्लामी इंडियातर्फे कोकण नगर ते मारुती मंदिर मार्गे उद्यम नगर होऊन पुन्हा कोकण नगर अशी ईद ए मिलादची रॅली काढण्यात आली। यामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते।
ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या रॅलीचं स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, केटीव्हीचे संचालक रजाक काझी, बशीर मुर्तुजा, अल्ताफ संगमेश्वरी, दीपक पवार, शकील मोडक, अभिजित गोडबोले, सुहेल मुकादम, सूरज बने, सचिन शिंदे आदी उपस्थित होते। आणि आता पाहूया या रॅलीची केटीव्हीच्या टीमने घेतलेली काही प्रमुख क्षणचित्र। ट्रैफिक हो रही है, अगर दो दो की कतार हो जाएगी ना तो रोड पर ट्रैफिक नहीं होगी। बराए खाके मदीना आप दो दो इस्लामी भाई पीछे हो जाए, मदरसे के मदनी मुन्नों को आगे रख, मोहब्बत से दो दो की कतार हो जाए। झंडे
माशाल्लाह आज ईद मिलादुन नबी का दिन है। ये दिन मुसलमानों के लिए सबसे बड़ा दिन और सबसे बड़ा जश्न है, क्योंकि इसी दिन हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इस दुनिया में तशरीफ लाए। हमारा कुरान, हमारी हदीसें, हमारी इस्लामी किताबें ये कहती है कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सबब ये पूरी दुनिया को बनाया गया, क्योंकि उन्हें इस दुनिया में भेजना था और फिर उन्हें इस दुनिया में भेजा गया। और उनके आने से जो लोग गुमराही में भटक रहे थे, गुनाह कर रहे थे, जराइम कर रहे थे, क्रिमिनल हो चुके थे, हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में आने से लोगों को हिदायत का रास्ता मिला, सीधा रास्ता मिला, पड़ोसी के हुकूक पता चले, बड़ों का अदब ताज़ीम पता चली, छोटों पे शफकत और मेहरबानी करना पता चला। तो आज का ये दिन अल्लाह पाक का मोमिनों पर बहुत बड़ा एहसान है। उसके शुक्राने में हमने ये जुलूस मिलाद निकाला है कि आज हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मौलूद है, जिसे हम ईद मिलादुन नबी कहते हैं। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राजापूर येथील बारसू रिफायनरीसाठी प्रयत्न करणार खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन। येत्या काही दिवसात रत्नागिरीतील विकास कामं लोकार्पण करणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही। ईद ए मिलाद रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने साजरी, ठिकठिकाणी काढण्यात आले भव्य जुलूस। आणि समाजामध्ये जाती-जातींच्या भिंती तयार करणं हे अयोग्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं स्पष्ट मत। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।